कार्यक्रमाचं प्रास्ताविक सन्माननीय अविनाश दादा अधिक यांनी करावं। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीकरता 220 श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय उमेदवार माननीय आमदार लहुजी कानडे साहेब यांच्या प्रचाराच्या सभेसाठी इथं श्रीरामपूरमध्ये उपस्थित असलेले महायुतीचे ज्येष्ठ नेते आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, या सभेकरता इथे मुद्दामून उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे आपल्या तालुक्याचे अध्यक्ष दीपक अण्णा पठारे, ज्येष्ठ नेते मार्गदर्शक सन्माननीय इंद्रनाथ पाटील थोरात साहेब काका, नेवाशावरून आलेले अब्दुल शेख, सुभाष त्रिभुवनजी, रवी गुलाटीजी, बाळासाहेब पवार, प्रकाशदादा ढोकणे, मुख्तार शहाजी, रवी गुलाटीजी, राजेश अलगजी, नाना शिंदे, नानासाहेब पवार, सलीम शेख साहेब, उपस्थित सर्वच व्यासपीठावरती असलेले महायुतीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते, प्रदेश राष्ट्रवादीचे नूतन सरचिटणीस अरुण पाटील नाईक साहेब, जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष कपिल पवार, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष माझे सहकारी कैलास पाटील बोर्डे, विधानसभा अध्यक्ष किशोर पाटील बकाल, युवकांचे अध्यक्ष संदीप चोरगे, सुनील थोरात, स्टेजवरती खूप मान्यवर आहेत, सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य होणार नाही, जितू छाजे, डावटी सर, केतन खोरे, सर्व सन्मान्य व्यासपीठ, उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, घड्याळाच्या चिन्हावरती आपले लहुजी कानडे साहेब आता श्रीरामपूर विधानसभेच्या निवडणुकीत उभे आहेत आणि मला सांगताना आनंद होतो की सभेच्या वेळेप्रमाणे आपण सभेचं कामकाज सुरू केलं। मला माहिती की आज आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात ते केवळ अजितदादांचं भाषण ऐकण्याकरता, त्यांचे विचार ऐकण्याकरता, त्यामुळे मी फार वेळ घेणार नाही। लहुजी कानडे साहेबांना महायुतीची उमेदवारी मिळाली, ती का मिळाली याची चर्चा श्रीरामपूर शहरामध्ये, तालुक्यामध्ये आणि देवळीच्याही 32 गावामध्ये तिकडे राहुरी तालुक्यात चालू आहे। 5 वर्ष अतिशय पारदर्शी आणि चांगलं काम केलेलं असताना लहुजींना शेवटच्या मिनिटाला, शेवटच्या घटकाला पक्षाने तिकीट नाकारलं आणि याच्या मागचं कारण काय होतं याची चर्चा थोडीफार रंगली आहे। आमचं तर महायुतीच्या नेत्यांचं मत आहे, कार्यकर्त्यांचं मत आहे की चांगलंच झालं त्यांचं तिकीट कापलं गेलं, कारण महायुतीला एक खूप चांगले उमेदवार त्यामुळे मिळालेत। लहुजी हा उपस्थित जनसमुदाय आणि कालपर्यंत आपण करत असलेला प्रचार पाहता या निवडणुकीत 20 तारखेला आपल्या मतदारसंघातील मतदार हे आपल्याच बाजूने त्यांचा कौल देणार आहेत आणि आपणच विधानसभेत जाणार आहेत, याच्याबद्दल माझ्या मनात शंका राहिलेली नाही। सचिन दादा कदम आले, त्यांचं मी स्वागत करतो। दादा आपण पुढे येऊन बसा। सचिन दादा कदम, आम्ही सगळेच आता अजितदादांनी आदेश दिल्यानंतर कामाला लागलो आणि सुरुवातीला जो विस्कळीतपणा जाणवत होता तो हळूहळू आता नाहीसा झालाय आणि श्रीरामपूरमध्ये एक नवीन या निमित्ताने राजकीय दिशा ठरते। मला खात्री आहे की लहुजी कानडेंच्या नेतृत्वाखाली गेल्या 5 वर्षाची चांगली कामं झाली, ती करत असताना त्यांना अतिशय चुकीच्या लोकांची साथ होती, त्यांचं सहकार्य तर नव्हतं, मानसिक त्यांना छळण्याचं काम चालू होतं। मात्र आता प्रवासात देखील अण्णा इकडे येत असताना दादा गाडीत मला सांगत होते की लहुजींचा आमदार म्हणून विधिमंडळातलं कामकाज अतिशय कौतुक करण्यासारखं आहे। स्वतः अजितदादांनी हे सांगणं, याच्यावरून तुम्ही समजून घ्या की उद्या ज्यावेळी आपण लहुजींना पुन्हा एकदा विधानसभेत जाण्याची संधी देऊ, त्यांना आपण भरघोस मताधिक्याने निवडून देऊ, उद्या त्या विधानसभेमध्ये ते कसं काम करतील, कारण तिथे साथ असेल ती अजितदादांची असेल, तिथे साथ असेल देवेंद्रजी फडणवीस साहेबांची असेल, एकनाथ शिंदे साहेबांची असेल। काल परवाच इथं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब येऊन गेले, तेही सांगून गेलेत की ते पूर्ण ताकदीनिशी आपल्या उमेदवाराच्या पाठीशी आहेत आणि म्हणून महायुतीच्या बाबतीत जर कुणाच्या मनात काही संभ्रम असेल तर तो दूर करा, तो ठेवू नका। अजूनही काही
चुकीची बातमी, चुकीच्या बातम्या पेरण्याचं काम चालू आहे, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करा. बोलण्यासारखे खूप विषय आहेत, परंतु आज आपल्या सगळ्यांना खरे विचार ऐकायचे आहेत ते दादांचे. आपल्या महायुतीचे काही मित्र देखील इथं आलेले आहेत, ते देखील त्यांचे विचार मांडतील. मात्र आज प्रस्तावना करताना मी स्वागत करण्याच्या पण भूमिकेत आहे. मी आज फक्त आवर्जून तुम्हाला सांगतो की तुमच्या मनात जे पुढे श्रीरामपूर झालं पाहिजे असं आहे, त्याबद्दल मला खात्री आहे की दादा काहीतरी त्यांच्या भाषणात व्यक्त करतीलच. परंतु दादांच्या नेतृत्वाखाली जर श्रीरामपूरनी आमदार दिला तर मला वाटतं दादा, तुम्ही वारंवार मला सांगितलं की तुम्ही लहानपणी श्रीरामपूरला यायचा, त्यावेळी तुम्हाला श्रीरामपूर फार विकसित असं वाटायचं. तुमच्या नजरेत विकसित म्हणजे काय ते जर साध्य करायचं असेल तर तुमच्या मर्जीतला, तुमच्या विचाराचा आमदार जर श्रीरामपूरकरांनी दिला तर ते निश्चित आपण साध्य करू शकू, हा माझा आत्मविश्वास आहे. आणि म्हणून येणाऱ्या 20 तारखेला लहुजी कानडे आपले उमेदवार आहेत. त्यांचं चिन्ह घड्याळ आहे. घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना भारी भरघोस मताधिक्याने आपण सगळ्यांनी विजयी करावं, एवढीच या निमित्ताने विनंती करतो. आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि माझी 2 मिनिटाची संभाषण माझं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय महायुती. धन्यवाद अभिदादा. यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांचा सन्मान या ठिकाणी होईल. धन्यवाद. यानंतर सन्माननीय सत्यजित कदम या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करताय. श्रीरामपूर विधानसभेच्या या प्रचार सभेच्या निमित्ताने उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि ज्यांची जन्मभूमी हा मतदारसंघ आहे असे आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय अजितदादा पवार, त्याचबरोबर ज्यांच्या प्रचारार्थ ही सभा होत आहे असे आपले महायुतीचे लाडके उमेदवार, आपले उद्याचे होणारे आमदार मान्य श्री लहुजी कानडे साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित महायुतीच्या सर्वच पक्षांचे आदरणीय नेतेगण आणि या ठिकाणी या सभेसाठी उपस्थित माझ्या समोर बसलेले बंधू भगिनी, त्याचबरोबर अजूनही रस्त्याने असलेले, अजूनही येत असलेले सर्वच पक्षाचे कार्यकर्ते आणि बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने या निवडणुकीच्या निमित्ताने जर आपण विचार केला तर यापूर्वी आपण अनेक वर्ष, जवळपास 25 वर्षांचा मागचा इतिहास बघितला तर आपण काँग्रेसच्या विचारांच्या आमदाराला इथे संधी दिली. परंतु या 25 वर्षाच्या काळात खऱ्या अर्थाने विकास होऊ शकला का, हा जर प्रश्न आपण बघितला तर मला असं वाटतं की मी फार बोलणार नाही, परंतु या मतदारसंघात 2 नगर परिषद येतात, श्रीरामपूर आणि देवळाली प्रवरा. देवळाली प्रवरामध्ये आज जर मी सांगितलं तर आमची 32 गावं राहुरी तालुक्यातून तुटून आम्ही या मतदारसंघात आलो. परंतु त्या आमच्या 32 गावांकडे खऱ्या अर्थाने यापूर्वी लक्ष देण्याचं काम झालं नाही. ते जर कोणी केलं तर या आत्ताच्या पंचवार्षिक मध्ये, या 2.5 वर्षांच्या काळात महायुतीच्या सरकारने आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून, तत्कालीन खासदारांच्या माध्यमातून, कानडे साहेबांच्या माध्यमातून ते काम केलं गेलं. त्याचबरोबर श्रीरामपूरमध्ये जर विचार आपण केला तर अनुराधाताई अधिक या नगराध्यक्ष असताना या श्रीरामपूरचा अभिदादा खऱ्या अर्थानं सांगायचं तर विकास होण्याचं काम झालं. हे या सगळ्या गोष्टी होत असताना मला आपल्याला सांगावं असं वाटतं की महायुतीच्या काळात लाडकी बहीण योजना ही चालू केली. माझ्या इथं भगिनी बऱ्याच बसलेल्या आहेत, इथं आमचे दाजी लोकही आहेत, बंधू लोकही आहेत, आमच्या भगिनी आहेत, इथं आमच्या वहिनी मंडळी आहेत. परंतु दादा, मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही जरी कोणी सांगितलं आमच्या लाडक्या बहिणींना, तर मला वाटतं त्या लाडक्या बहिणी महायुती सोडून मतदान कुणाला देणार नाहीत. आणि
आपल्या समोर हे बोलत असताना मला विशेष सांगावंसं वाटतं. खरं तर ही स्टेजवर बोलण्यासारखी गोष्ट नाहीये, परंतु हा खुलासा आपल्या मतदारसंघात होणं गरजेचं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे विशेषतः इथं कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादी पक्षाचे इथं कार्यकर्ते आहेत, शिवसेनेचेही काही कार्यकर्ते इथं आहेत, काही जण ही सभा ऐकतायत. मला सांगा, इथे महायुतीचा उमेदवार म्हणून कोण? हा प्रश्न जर आपण सर्वसामान्यांना विचारला तर काही जण बोलायचे, नाही इथं घड्याळाचा पण उमेदवार आहे, नाही इथं धनुष्याचा पण उमेदवार आहे, नाही आपली पूर्वीची नॅचरल युती आहे, धनुष्य आपलं चिन्ह आहे. हे ऐकत असताना मी वरती भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांशी बोललो, आदरणीय दादांचाही फोन आला. हे सगळं होत असताना मी आपल्याला सांगू इच्छितो की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते, यांचं आणि माझं ज्यावेळी बोलणं झालं त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलं की नेवासा आणि श्रीरामपूर या 2 मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्यातल्या गोंधळ झाला होता. महायुतीचा उमेदवार कोण द्यायचा हे आपलं ठरत नव्हतं, परंतु त्याच्यावरती निर्णय घेताना महायुती म्हणून शिवसेनेला आपण नेवाशाची जागा दिलेली आहे आणि श्रीरामपूरची जागा आपण महायुतीमध्ये राष्ट्रवादी म्हणजे घड्याळाला आपण दिलेली आहे. त्यामुळे मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना, सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करेल की जर आपल्याला या महायुतीचे हात बळकट करायचे असतील तर कुणाच्याही भूलथापांना बळी न पडता येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला घड्याळ हेच आपलं महायुतीचं चिन्ह आहे आणि त्या चिन्हासमोरचं बटन दाबायचं आहे, ही विनंती मी आपल्याला करतो. मी आपल्यासारखाच युतीचाच एक कार्यकर्ता आहे. यापूर्वी कधीच घड्याळाला मतदान केलेलं नव्हतं. लोकसभेच्या वेळेला ही महायुती झाली. महायुतीचं चिन्ह घड्याळ असताना इथं सेनेचाही चुकून एबी फॉर्म दिला गेला. मग आम्हाला महायुती नाही, आम्हाला युती पाहिजे. तर मी आपल्याला सांगू इच्छितो की 2019ला युतीचंच सरकार येत होतं, परंतु ज्या पक्षाच्या लोकांनी आपल्या बरोबर गद्दारी केली आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं, त्याच्यातून जे आपल्या बरोबर आपल्या विचारांची लोक होती ती पुढे आपल्याला परत आपल्या बरोबर आली, आपल्या बरोबर एकत्र झाली आणि हे महायुतीचं सरकार यामध्ये निर्माण झालं. मग जर आपण यापूर्वी महायुती होण्या अगोदर भारतीय जनता पार्टी शिवसेना युती असताना ज्या विश्वासाने आपण उमेदवार निवडून दिले होते, त्या जर विश्वासाला तडा देणारी लोक महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये बसणार असतील तर माझा प्रश्न आहे आपल्या सगळ्यांना की त्यांच्या गद्दारांबरोबर जायचं का? मला असं वाटतं की हे सगळं होत असताना आता महायुती म्हणून निर्णय झालेला आहे. महायुती म्हणून आपण अधिकृत उमेदवार जे कोणी दिलेले आहेत ते म्हणजे घड्याळाला ही जागा राष्ट्रवादीला महायुतीत सोडलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना सांगतो, माझ्या इथं बहिणी बसलेल्या आहेत. बहिणींनो, 1500चे 2100 होत आहेत. लाडका भाऊ दिवाळीच्या निमित्ताने आला, 1000 रुपये देऊन गेला. इथं बसलेल्या भावानी आपल्याला वर्षाला 25,000 रुपये देत आहेत. ते जर आपल्याला चालू ठेवायचे असतील तर मी आपल्याला सांगतो, आपल्याला या महायुती बरोबरच राहिलं पाहिजे. त्याचबरोबर आपण या श्रीरामपूर मतदारसंघाचा विचार केला तर मला वाटतं 90% लोक हे शेतकरी वर्ग आहे. वीज बिल माफी, मला आठवतंय देवेंद्रजी फडणवीसांचं सरकार असताना एकही ठिकाणी एकही शेतकऱ्याला मी 1 रुपया मागून दिला नव्हता. महाविकास आघाडीचं सरकार आलं, डिप्या बंद झाल्या. अधिकारी वर्ग सांगायचे 3,000 रुपये भरा, 5,000 रुपये भरा तरच तुमच्या डिप्या चालू केल्या जातील. तेच पुन्हा महायुतीचं सरकार आलं, आता निर्णय केला. बऱ्याच जणांनी त्यातही संभ्रमावस्था निर्माण केली. सांगितलं नाही आताच येणारी बिलं तुम्हाला माफ केली आहेत. आपल्या बऱ्याच जणांच्या हातात या महिन्यात बिल आलं. मागचं जे काही बिल थकीत होतं ते असू देत, नाही तर आत्ताचं चालू बिल असू देत, सगळ्याचा शेवटचा आकडा जर आपण बघितला तर 0 रुपये बिल हे आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना येत आहे. त्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो की जर शेतकऱ्यांना आपल्याला या वीज बिल माफी सारख्या योजना असतील, कारण आता कर्जमाफीचं एक तुम्हाला दिलं जाईल, कुठून तरी कुणीतरी भाषणात सांगेल कर्जमाफीचा आमिष देण्याचा प्रयत्न करतील, परंतु मला सांगा मित्रांनो,
1 रुपयात आपण पीक विमा करून दिला. त्या शेतकऱ्यांना कमीत कमी 50,000पासून ते 10 लाखापर्यंत आपल्या अकाउंटला जमा झाले पैसे. अशा ज्या कल्याणकारी योजना आहेत, या योजना देणारं सरकार, आपल्या विचारांचं सरकार आपल्याला आणायचं असेल तर आपल्याला पुनश्च एकदा विनंती करतो हात जोडून की आपल्याला येत्या 20 तारखेला नक्की घड्याळासमोरचं बटन दाबून महायुतीच्या उमेदवारांना विजयी करायचंय. त्याचबरोबर बोलायला अजून खूप संधी आहे, खूप दिवस आहेत, परंतु आता या सभेला माझ्या अगोदरचेही काही वक्ते होते, नंतरही बरेच वक्ते आहे. त्यामुळे पुनश्च एकदा आपल्याला घड्याळाचं चिन्ह समोरचं बटन 20 तारखेला दाबायचं ही विनंती करतो आणि रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सत्यजित दादा. यानंतर अभिनंदनाचा प्रस्ताव 1 मिनिटामध्ये मांडताय सन्माननीय अमृतजी धुमाळ. उपस्थित सर्व श्रीरामपूर आणि राहुरी मतदारसंघातील 23 तारखेच्या आमदार लहुजी कानडे यांच्या विजयाचे शिल्पकार आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आदरणीय व्यासपीठ, आज या ठिकाणी आपण सर्वजण श्रीरामपूर आणि राहुरी मतदारसंघातले सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि माननीय लहुजी कानडे व तसेच सर्व भाजपा, राष्ट्रवादी, महायुतीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून स्वागत करतो, आभार मानतो. धन्यवाद. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करताय दीपक अण्णा पटारे पाटील. महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार लहुजी कानडे साहेब यांच्या प्रचारार्थ आज आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आदरणीय अजितदादा पवार साहेब उपस्थित झाल्यात. मी त्यांचं श्रीरामपूरच्या वतीने स्वागत करतो. त्याबरोबर आज उपस्थित असलेले अविनाश आदी आमचे मित्र आणि राष्ट्रवादीचे नेते अनुराधाताई आदिक, नितीन दिनकर, आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, RPIचे सर्व पदाधिकारी आणि महायुतीच्या घटक पक्षातील सर्व पदाधिकारी आणि समोर बसलेले सर्व आमचे मतदार बंधू भगिनींनो, खरं म्हणजे आमदार लहुजी कानडे साहेबांच्या तिकिटाबद्दल बऱ्याच शंका विशंका आपल्या मनामध्ये सगळ्यांच्या होत्या. पण कानडे साहेबांचा नारळचा कार्यक्रम झाला त्यावेळेस राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब आले होते आणि आमचे नेते, भारतीय जनता पार्टीचे नेते, महसूल मंत्री आणि आपले पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब सुद्धा नारळाच्या कार्यक्रमाला होते. आणि विखे पाटलांनी स्पष्ट सांगितलं की महायुतीचे उमेदवार लहुजी कानडे साहेबच आहेत. शिवसेनेचं जे तिकीट गेलं त्यांना उमेदवारी मागे घेण्याचं सांगण्यात आलं. आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी विखे साहेबांवरती जबाबदारी दिली होती की तुम्ही जे उमेदवार आहेत भाऊसाहेब कांबळे यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्या. आणि नामदार साहेबांनी त्यांना सांगितलं, मी स्वतः गेलो होतो आणि त्यांना सांगितलं, बाबा आता तुम्हाला थांबायचं सांगितलेलं आहे, तुम्ही आता थांबलं पाहिजे. आणि रात्री 1 वाजल्यानंतर दादा ते स्विच ऑफ झाले. त्यांनी पक्षाचा आदेश डावलला, नामदार विखे साहेबांचा आदेश डावलला आणि महायुतीचा आदेश डावलला आणि स्वतःला उमेदवार म्हणून घेत आहेत. तर कृपया आपला गैरसमज नसावा म्हणून ते महायुतीचे उमेदवार नाहीत. फक्त आणि फक्त लहुजी कानडे साहेबच महायुतीचे उमेदवार आहे आणि त्यांनाच आपल्याला निवडून द्यायचं आहे, हे आपल्याला आज इथून ठरवून जायचं आहे. खरं म्हणजे लहुजी कानडे साहेबांनी आधी विकासाचे कामं इथं केली. राजकारणामध्ये ते विरोध होते, आम्ही विरोधात होतो, पण कामं करणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभं राहायचं आणि भक्कमपणे उभं राहायची ही भूमिका सातत्याने ह्या श्रीरामपूर तालुक्याच्या जनतेने घेतली. आणि म्हणून नामदार विखे साहेबांनी सुद्धा भूमिका घेतली. आदरणीय अजितदादांचं आणि दामदार साहेबांचं बोलणं झालं आणि निश्चित ठरलं की आता कुठल्या परिस्थितीमध्ये विकासाला आपल्याला साथ द्यायची, विकास करणाऱ्या माणसाला साथ द्यायची. जो हुशार आहे, ज्याला समजतं, ज्याला ज्ञान आहे, प्रशासकीय क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे, अशा माणसाला निवडणुकीमध्ये उभं करायचं आहे. आणि म्हणून लहुजी कानडे साहेबांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. खरं म्हणजे समोरची मंडळी येतात आपल्यावरती काहीतरी आरोप करतात. काल परवा विखे साहेबांवर आरोप केला गेला, विखे साहेबांनी आमच्यासाठी काय केलं. अरे खरंच तुम्ही आता श्रीरामपूरच्या श्रीरामाच्या प्रभूमीत राहता,
श्रीरामाची शपथ घेऊन सांगा तुम्ही विखे साहेबाच्या मांडवा घालून गेले का नाही? तुम्हाला पद राजकारणामध्ये मोठं केलं असेल तर विखे साहेबांनी केलं, आणि त्यांच्यावर तुम्ही जर काही बोलत असाल तर चुकीचं आहे. याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात. म्हणून ह्या चोरट्या लोकांच्या बरोबर जायचं का? यांनी सातत्याने फसवण्याचं काम केलं. खरं म्हणजे आमचे लवजी कानडे साहेबांना सुद्धा त्यांच्या केसाने गळा दाबला. शेवटपर्यंत उमेदवारी तुम्हाला सांगितलं आणि शेवट तो त्यांची उमेदवारी कापली. पण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, बऱ्यासाठीच होतं. खरं दुसऱ्यासाठी जर खड्डा खांदला तर आपण त्या खड्ड्यामध्ये जात असतो. याचं उदाहरण ह्या निमित्तानं मिळालेलं आहे. ते लोक त्या खड्ड्यामध्ये जाणार आहे. उद्याचे आमदार लवजी कानडेच होणार आहे, याच्यामध्ये आमच्या मनामध्ये शंका नाही. फक्त आपण आता सगळ्यांनी तन मन धनाने मनापासून उतरलं पाहिजे. कुठल्या परिस्थितीत आपल्याला विकासाला साथ द्यायची आहे. मधल्या काळामध्ये विखे साहेबांच्या माध्यमातून आपल्या MIDC मध्ये 500 कोटीचा प्रकल्प आला. 1000-2000 मुलाच्या हाताला काम मिळणार आहे. आता सुद्धा आपल्या या श्रीरामपूरमध्ये 16,000 कोटीचा उपक्रम इथे येतोय. आणि तो उपक्रम आणायचा असेल तर आपल्याला आपला आमदार सुद्धा तिथे जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून लवजी कानडे साहेबांच्या पाठीशी आपण उभे राहा. खरं म्हणजे आपण ABP माझा असेल, अनेक TV चॅनल असेल, त्याच्यावरती पाहिलं असेल की महायुतीला बहुमत मिळतंय. 165च्या पुढे जागा महायुतीला मिळतं आज दाखवलं, आणि त्याच्यामध्ये आपली श्रीरामपूरची जागा सुद्धा दाखवलेली आहे. आणि म्हणून आपण त्यांना भरघोस मताने विजयी करा. आपली सेवा करण्याची संधी द्या. निश्चित ह्या लोकांना थाप्यांना बळी पडू नका. हे सातत्याने आपली फसवणूक करत आलेली सर्व मंडळी आहे, यांना बाजूला ठेवा. विकासाबरोबर जा. शेवटी अजितदादांसारखं नेतृत्व आहे, खमक नेतृत्व आहे. जे बोलले तेच पुढे जाणार आहे. शब्दाला पक्का असणारं नेतृत्व अजितदादांसारखं आहे. त्यांना साथ मुख्यमंत्र्याच्या आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांची साथ आहे. त्यामुळे कृपया माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, विशेष करून मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व आपल्या मित्रांना सांगणार आहे की सर्वांनी लवजी कानडे साहेबांचा प्रचार करायचा आहे. जे चुकीचं करत असेल तर आम्हाला त्यांचा विचार करावा लागणार आहे. मला वरून आदेश आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं ठरवा. आपण सर्वांनी लवजी कानडे साहेबांचा प्रचार करा, त्यांना निवडून आणा. तुम्ही 20 तारखेला घड्याळापुढचं बटन दाबा, त्यांना निवडून आणा. त्याच्यानंतरची जाऊ दे आमच्यावर सोडा. तुमचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, श्रीरामपूर पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या निमित्ताने सांगतो. आपल्या सर्व एवढ्या मोठ्या संख्येने आलात, आपल्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णा. यानंतर महायुतीचे उमेदवार सन्माननीय लहुजी कानडे साहेब यांना विनंती आहे आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय आमदार लहुजी कानडे साहेब. आज आपल्या प्रचार सभेसाठी आवर्जून उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आपले नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय सचिव, आपले सहकारी आदरणीय अविनाश दादा अधिक, श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्षा आपल्या भगिनी अनुराधाताई अधिक, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते इंद्रनाथ पाटील थोरात, तालुका अध्यक्ष दीपक अण्णा पटारे, व्यासपीठावर उपस्थित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सुरेंद्रजी थोरात, भीमभाऊ बागुल, भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष मारुतीराव बिंगले, व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी आणि आमचे सहकारी असणारे सर्व सन्माननीय नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नूतन प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक, अमृत काका धुमाळ, नितीनजी दिनकर, मला वाटतं सर्वांची नावं घेतली तर बराच वेळ जाईल. साहेबांना पुढची सभा आहे. मला सर्व इकडचे मान्यवर क्षमा करतील. आणि समोर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीवर प्रेम करणारे, आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले सर्व माता भगिनी आणि सर्व भावांनो, मी अत्यंत मनपूर्वक आपण सर्वजण
आदरणीय दादांच्या सभेसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत करतो, आपले आभार मानतो. मंडप लहान पडलाय त्यामुळं आमच्या अनेक माता भगिनींना भावांना उन्हामध्ये उभा राहायला लागलंय. मी त्याबद्दल आपली दिलगिरीही व्यक्त करतो. मित्रांनो, उद्या 20 तारखेला या राज्याचं भवितव्य ठरवणारी विधानसभेची निवडणूक होते आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून आपण या निवडणुकीला सामोरे जात आहोत. 2019 साली आपणच मला आपला म्हटलं, माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला तुमचं विधानमंडळामध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. त्यावेळेची परिस्थिती काँग्रेसकडे उमेदवार नव्हता. त्यांनी आपल्याला गळ घातली, उमेदवारी दिली आणि आपण देखील अत्यंत प्रामाणिकपणे पक्षाच्या विचारावर, नेत्यांच्यावर निष्ठा ठेवून मायबाप जनतेची 5 वर्षे सेवा करण्याचा प्रयत्न केला. मला एक आठवण आहे, ती आवर्जून दादांच्या समोर सांगितली पाहिजे. ज्या दिवशी विधानसभेमध्ये मी पहिलं पाऊल टाकलं त्या दिवशी आदरणीय दादा माझ्या जवळ आले. दादांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि दादा मला म्हणाले होते, लहूजी तुम्ही माझ्या आजोळचे आमदार आहात. दादा महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री झाले आणि आपल्याला या मतदारसंघाच्या विकासासाठी भरभरून निधी देत त्यांचं या आजोळावरचं प्रेम दादांनी आपल्याला दाखवून दिलं. मित्रांनो, त्यानंतरही महायुतीमध्ये दादा पुन्हा उपमुख्यमंत्री झाले, अर्थ मंत्रालय त्यांच्याकडे आलं. मी विरोधी पक्षात असताना देखील आदरणीय दादांनी आपल्याला भरभरून निधी दिला आणि त्याचा परिणाम या मतदारसंघामध्ये आपण 1200 ते 1300 कोटी रुपयाची विकास कामासाठीचा निधी मंजूर करून आणला. मित्रांनो, काल काँग्रेस पक्षानं त्यांच्याशी प्रामाणिक असताना आणि खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्षाची मान उंचावेल अशा स्वरूपाचं काम केलेलं असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर मी विद्यमान आमदार असून देखील आपलं तिकीट नाकारून आपल्याशी विश्वासघात केला. आपल्या सर्वांना वाईट वाटलं. आपण हजारोच्या संख्येनं इथे गर्दी केलीत. एका बाजूला ज्या चांडाळ चौकडीनं आपल्याला आमदार असतानाही त्रास दिला, वरिष्ठांचे कान भरवले, तिकडे फटाकडे फुटत होते आणि दुसऱ्या बाजूला मी तुमच्या डोळ्यामध्ये दुःखाचे अश्रू पाहिले. अशा काळात मी आदरणीय अजितदादांना फोन केला. दादा म्हटले मुंबईला या. मला दुसरा फोन आला या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा. खरं तर मी विरोधी पक्षातला, परंतु राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यांच्या कुटुंबाशी संबंध असलेला कुटुंबातला माणूस म्हणून आवर्जून काय घडलं, काय झालं त्याची विचारपूस केली आणि त्यांनीही मी मुंबईला यावं म्हणून मला सांगितलं. मित्रांनो, या सर्व नेत्यांनी विचार विनिमय करून दादांनी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश दिला. दादांनी महायुतीच्या सर्व नेत्याशी विचार विनिमय करून सर्वांशी विचार विनिमय करून श्रीरामपूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मागून घेतली. आपल्याला उमेदवारी दिली.
आपण केवळ या नेत्यांच्या आपल्याबद्दलच्या प्रेमापोटी, आपल्याबद्दल त्यांनी दाखवलेल्या कृपेमुळं आज पुन्हा उमेदवार आहोत. अन्यथा काँग्रेसने आपल्याला ऐन तोंडावर ना घरका ना घाटका अशी अवस्था करून ठेवलेली होती. मित्रांनो, एक षडयंत्र संपत नाही तर दुसरे षडयंत्र सुरू आहेत. महायुतीमध्ये फूट झाली असं भासवून पुन्हा एकदा ज्या महायुतीच्या सरकारनं या राज्यातील मायबाप जनतेसाठी पूर्वी कधीही नव्हत्या अशा स्वरूपाच्या कल्याणकारी योजना आणल्या. मित्रांनो, 7.5 हॉर्स पॉवर पेक्षा कमी हॉर्स पॉवरच्या वीज पंप शेतकऱ्यांचे असतील त्यांची वीज बिलाची माफी, 1 रुपयामध्ये पीक विमा, आमच्या माता भगिनी ज्या संसाराचा गाडा चालवताना अडचणीमध्ये आहेत त्यांच्या मदतीसाठी आपल्या महिला बाल विकास मंत्री आदरणीय आदितीताई तटकरे आणि आपले उपमुख्यमंत्री, आपले नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी बनवलेली लाडकी बहीण योजना, जी महायुतीच्या सरकारनं तात्काळ मंजूर केली आणि आज प्रत्येक माता भगिनीच्या खात्यावर किमान 7,500 रुपये पोहोचले. या मतदारसंघामध्ये या योजनेचा लाभ मिळालेल्या आमच्या लाडक्या बहिणीची संख्या 77,000पेक्षाही अधिक आहे. अजून त्याच्यामध्ये भर पडेल मला खात्री आहे. ही संख्या 1,00,000 आमच्या महिला भगिनीपर्यंत जाणार आहे. मित्रांनो, हे सर्व घडत असताना आपले भारतीय जनता पक्षाचे नेते, राहुरीची माजी आमदार आदरणीय चंद्रशेखर भाऊ असतील, देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम साहेब असतील, यांनी परवा मेळावा घेतला आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र करून महायुतीचे आपण अधिकृत उमेदवार आहोत याची खात्री झाल्यानंतर आपल्याला पाठिंबा दिला. रोज नव्या नव्या संघटना, आपले जुने सहकारी मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाठिंबा देत आहे. मित्रांनो, ज्या लोकांनी मला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला, दुर्दैवाने त्यांच्या बुद्धीची मला कीव येते. मी एकटा तर नाहीच पडलो. माझ्यासोबत माझ्या काँग्रेस संघटनेचे हजारो मित्र दादासाहेब आज आपल्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करीत आहेत. ते तर सोबत आलेच, त्यातला एकही दुसरीकडे गेला नाही. परंतु त्याला जोडून अनुराधाताई अधिक असतील, अविनाशदादा अधिक असतील, यांनी या मतदारसंघामध्ये बांधलेली राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना आपोआप आपलं गणगोत झाली. एवढंच नाही, नामदार विखे पाटील आपल्या शुभारंभाचा नारळ वाढवण्यासाठी आले. त्यांनी अंतःकरणपूर्वक, मनपूर्वक महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून आपल्याला पाठबळ दिलं. भारतीय जनता पक्ष जो महायुतीमधला सर्वात मोठा घटक पक्ष आहे, त्याची मोठी फलटण आपल्या पाठीशी उभी राहिली. केंद्रीय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेबांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, त्याचे नेते सुभाषजी त्रिभुवन असतील, आमचे भीमराव बागुल असतील, सुरेंद्र थोरात असतील, सर्व इथं उपस्थित आहेत. या सर्व माझ्या बांधवांचा भरभक्कम पाठिंबा आपल्याला मिळाला. मला खरं तर असं वाटतं, काँग्रेसमध्येच राहिला असतो तर या हिरवळ्यातले साप दसल्याशिवाय राहिले नसते. त्यापेक्षा उघडपणे महायुतीचा घटक झालो. ज्या महायुतीने कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून या राज्यातील शेतकरी असतील, आमच्या माता भगिनी असतील, आमचे युवक असतील, आमचे शहरातले घटक असतील, ज्यांची मनं जिंकलेली आहेत, मला वाटतं त्यांचेही आशीर्वाद मला लाभणार आहेत. आज आपल्या सर्वांचा हा उदंड प्रतिसाद मला आश्वस्त करतो आहे, शाश्वती देतो आहे की तुमच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा आपण मला आपली सेवा करण्याची संधी द्याल. उद्या 20 तारखेला आपला अनुक्रमांक 3 आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून
आपल्या नावापुढचं घड्याळाच्या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून आपण मला पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी द्याल. चिन्ह नवीन आहे, ते घरोघर पोहोचवण्याचं कामही आपण उरलेल्या दिवसामध्ये कराल अशी आपल्याला नम्र विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय नामदार अजितदादा पवार साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी काही मान्यवरांचा पक्ष प्रवेश या ठिकाणी होतोय. माजी नगरसेविका जयश्रीताई शेळके आणि मान्यवर या ठिकाणी पक्ष प्रवेश करत आहे. चेक चेक चेक. हॅलो. एकच वादा, एकच वादा. माझी पोलिसांना सूचना आहे, मला जरी झेड कॅटेगरी असली तरी माझा आदेश आहे, माझं काय बरं वाईट होईल त्याला मी जबाबदार. हा मधला सगळा मोकळा एरिया ठेवलाय, उन्हात माझे लोक उभे आहेत, त्यांना सगळ्यांना सावलीत बसव. चला चला ताबडतोब. आणि इथं लोकांना मावली तर इथं माझ्या समोर बसवा. आम्ही लोकांच्यात काम करणारे कार्यकर्ते आहेत, असले नाही. चला लवकर. आणि तुम्ही कॅमेरावाल्यांना सारखं उभं राहायचं नाही, कॅमेरा फिट करा आणि खाली बसा. तुमच्या पाठी बघायला लोक आलेले नाहीत, माझं ऐकायला आलेले. हा बसा 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 रे. सर्व माझे आजच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार लहू कानडेजी, माजी नगराध्यक्ष अनुराधाताई अधिक, तसंच उपस्थित असणारे कपिल पाटील, अविनाश अधिक, सत्यजित कदम, दीपक अण्णा पठारे आमचे बीजेपीचे अध्यक्ष, किशोर बकाल, अमृत धुमाळ, अरुण नाईक, कैलासराव बोर्ड, इद्रबान थोरात, सुनील थोरात, अभिजित लिप्टे, नितीनजी दिनकर, राजेशजी अलक, रवी गुलाटी, मुख्तार शहा, मेहबूब कुरेशी, मल्लू शिंदे, भाऊसाहेब मुळे, केतन खोरे, आमचे जितेंद्र चाजेड, शिवाजीराव गांगुर्डे, आमचे आरपीआय आठवलेचे सुरेंद्र थोरात, आरपीआय आठवलेचे भीमा बागुल, रवी पाटील, नानासाहेब पवार, अभिषेक खंडागळे, नानासाहेब शिंदे, मोहम्मद शेख, सलीम शेख, भाऊसाहेब मुळे, बाबासाहेब कोळसे, अकुलभाई शेख, ज्यांना आम्ही नेवासाची उमेदवारी दिलेली होती ते आमचे राष्ट्रवादीचे अब्दुल भैया शेख, फारुख पटेल, अक्षय शिंदे, बाळासाहेब पवार. आज आत्ताच तुमच्या सर्वांच्या साक्षीने ज्यांनी प्रवेश केला ते आमची भगिनी जयश्री शेळके, विजय शेळके, जमलेले सगळे माझे श्रीरामपूर आणि या परिसरातील माझे मायमाऊली, माझ्या बहिणी, माझे बांधव, पत्रकार मित्र आणि माझ्या सहकारी मित्रांनो, थोडासा उशीर लागला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण आज मी सगळ्यांना महायुतीचं सरकार आपल्याला आपल्या राज्यामध्ये परत आणायचं आहे. एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी, आमचे आरपीआयचे आठवले साहेब, आमचे घटक पक्षाचे सगळे नेते तशा प्रकारे काम करतायत. आणि आज मी माझा आजोळ
ज्या विधानसभा मतदारसंघात येतं ते देवळाली प्रवरा हा देखील भाग 32 गावांचा राहुरी तालुक्यातला तो आणि श्रीरामपूरची 54 गावं असा हा 86 गावांचा मतदारसंघ 3,05,311 बूथचा. मला बरेच दिवस मनामध्ये होतं की बाबा इथं जाऊन सभा घ्यावी. आज एवढ्या प्रचंड संख्येने माझ्या मायमाऊली इथं आल्या, आज एकादश, आणि अशा वेळेस एवढ्या प्रचंड संख्येने मायमाऊली पण आल्या, माझे बांधव पण आले, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि पहिल्यांदाच हात जोडून विनंती करतो की उद्याच्या 20 तारखेला आपण आपले जे मशीन आपल्या समोर येणार आहे त्या पहिल्या मशीनमध्ये वर्ण 3 क्रमांकाला आमचे कानडे लहू नाथा यांचं नाव असेल आणि त्याच्या पुढे घड्याळ हे चिन्ह आहे. यावेळेस कानडे साहेबांचं चिन्ह घड्याळ आहे, घड्याळ. ते लक्षात ठेवा, ते शेवटपर्यंत पोचवा. कधी कधी त्याच्यामध्ये अडचणी येतात. अरे माग सगळी लोक का बसली नाही, त्यांना सोडत नाहीत का? मधी जागा दिसती मला, पोलीस ऑफिसर मुसळे तिथं जा आणि त्यांना सोड, आणि कोण थांबवत असेल तर त्याचं नाव मला सांग. त्यामध्ये माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे की आपण कशा करता आमदार निवडून देतो. यावेळेस आज संध्याकाळी देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा झालेले नरेंद्र मोदी साहेबांची पुण्यामध्ये सभा आहे. पुणे हा जिल्हा फार मोठा आहे, 21 आमदारांचा जिल्हा आहे. आपले हा जवळपास 12 आमदारांचा जिल्हा. इथलेही काही प्रश्न आहेत. आमचं लहानपणच इथं अनेकदा उन्हाळ्याच्या सुट्ट्याला आणि दिवाळीच्या सुट्ट्याला देवळाली प्रवरा इथं जी नगरपालिका आहे तिथं गेलेलं असल्यामुळं माझं श्रीरामपूरमध्ये पण लहानपणी येणं जाणं होतं, कारण आम्ही चित्रपट बघायला इथंच यायचो. एक ह्या श्रीरामपूरमध्ये त्या काळामध्ये सुबत्ता होती, एक महत्वाचा माझ्या महाराष्ट्रातला तालुका म्हणून या श्रीरामपूरची ओळख होती. आमचा तिकडं बागायती तालुका म्हणून बारामती पुणे जिल्ह्यातला आणि माझा नगर जिल्ह्यातला श्रीरामपूर. अनेक लोक पुण्यामध्ये शिक्षणाच्या करता मुलं मुली जायची, परंतु ती आर्थिक सुबत्ता राहिली का, याला कोण जबाबदार आहे? आज का श्रीरामपूर मागे राहिलेलं आहे? ह्याच्यामध्ये कुणी पुढाकार घ्यायला पाहिजे होता. शेवटी बाजारपेठेला एक उठाव येण्याच्या करता एक चांगल्या पद्धतीनं लोकांच्या मध्ये आर्थिक सुबत्ता पहिली यायला पाहिजे. इथले सगळे साखर कारखाने, इथल्या सगळ्या संस्था चांगल्या चालल्या पाहिजे. मग श्रीरामपूरची मार्केट कमिटी असेल, खरेदी विक्री संघ असेल, त्याच्यामध्ये दूध संघ असेल. पूर्वी बाबळेश्वरचा दूध संघ आम्हाला आठवत आहे, रावसाहेब मस्के चालवायचे, एकदम चांगला चालला होता. आज काय अवस्था आहे? आज काही काही साखर कारखान्यांची काय अवस्था आहे? श्रीराम कपूरकरांनो, राहुरीकरांनो, मी कुणावर टीका करायला आलेलो नाही. माझी मतं फार स्पष्ट असतात आणि त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की किती लोकप्रतिनिधीनं काम करायचं ठरवलं तर ज्या ज्या संस्थांमध्ये जे जे काम करणारे इतर घटक आहेत त्यांनी पण तिथं काम करावं लागतं. आज कार्तिक एकादशी आहे. मी तमाम माझ्या श्रीरामपूरकरांना आणि माझ्या अहिल्यानगरच्या माझ्या जनतेला, महाराष्ट्राच्या जनतेला कार्तिक एकादशीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा त्या ठिकाणी देतो. साधू संतांचे विचार हे आज देखील तुम्हाला मला पुढे घेऊन जाणार आहेत. मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा एक कार्यकर्ता आहे. मी स्पष्टपणे सगळीकडे सांगतो. काही जण म्हणतात की मग तुम्ही कसं काय ह्या सरकारमध्ये? मागे देखील आम्ही शिवसेनेबरोबर होतो. शिवसेनेची विचारधारा वेगळी आहे, काँग्रेस राष्ट्रवादीची विचारधारा वेगळी आहे, परंतु कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आम्ही एकत्र आलो. आणि माझं स्वतःचं मत आहे, 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन गेल्यावरच त्या भागाचा कायापालट होतो. तो राज्य पुढे जातो, तो जिल्हा पुढे जातो. त्याच्यामध्ये भेदभाव करून चालत नाही. आणि म्हणून आज लहू कानड्यांच्या सारख्या एका उमद्या कार्यकर्त्याला आम्ही महायुतीचं उमेदवार केलेलं आहे. कदाचित तुम्ही म्हणाल किंवा इथं महायुतीचा आणखीन एक उमेदवार आहे, हे कसं?
त्याच्यामध्ये नेवास्यामध्ये माझ्याकडनं अब्दुल भैया शेख, कुठे अब्दुल उभा राहा, ह्याला मी उमेदवारी दिलेली होती. त्याला मी एबी फॉर्म दिलेला होता आणि नेवास्यामधनं उभं केलेलं होतं. पण नंतर आमचं अंडरस्टँडिंग ठरलं एकनाथराव, मी आणि देवेंद्रजीचं, की बाबा मी अब्दुल भैयाचा, आमच्या शेखचा फॉर्म विड्रॉ करायचा. मी एबी फॉर्म अविनाश आदिकडेच दिलेले होते, लहू कानडेंचा पण आणि त्यांचा पण. पण नंतर ठरल्यावर आमच्या अब्दुलनी ऐकलं माझं आणि फॉर्म विड्रॉ केला. इथं देखील फॉर्म भाऊसाहेब कांबळेला विड्रॉ करायला सांगितलेला होता, परंतु ते काही अवेलेबल झाले नाही, फॉर्म राहिला. आज मी आपल्याला सांगतो, भाजपचे सगळे नेतेगड आहेत. परवा सत्यवान मला सांगत होता, सत्यजित माझ्याच भावाचा मुलगा आहे, पूर्वी नगराध्यक्ष होता आपल्या देवळाली प्रवराचा, देवळाली नगरपालिकेचा. तो आज भाजपचा कार्यकर्ता आहे. इथं दीपक अण्णा पटारे हे आमचे भाजपचे अध्यक्ष आहेत. ह्यांना भाजपने क्लिअर सांगितलेलं आहे की आपण इथं महायुतीचे उमेदवार या नात्याने कानडे, लहू, नाथा यांचं काम करायचं आहे. त्यांची खूण आहे घड्याळ, त्या घड्याळाचं काम करायचं आहे. सगळीकडं जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांचं काम करायचं आहे. आणि मी त्या दिवशी अमित शहा साहेब, नंतर मी, देवेंद्रजी, एकनाथराव, आम्ही सगळे बसलो असताना चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे, तिथनं आम्ही फोन पण लावला. मी पहिल्यांदा सत्यजितशी बोललो आणि नंतर त्याला जे काही सांगायचं त्या सूचना आल्या. आता इथून पुढं आता फक्त 8 दिवस राहिलेले आहेत. 8 दिवसामध्ये बाकीची चर्चा नको. मी मुख्यमंत्र्यांना पण विनंती केली. हा खरं तर मंडप मुख्यमंत्र्यांच्या सभेचा आहे. आम्ही त्यांना सांगितलं, आम्ही नेवास्यामध्ये तुम्हाला पाठिंबा दिलाय, तिथं आमचा अब्दुल शेख देखील काम करतोय, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे तुमच्या अधिकृत उमेदवार युतीचे म्हणून कुठले आमचे लंगे, मीच त्यांना एकेकाळी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष त्या ठिकाणी केलेलं होतं, त्यावेळेस ते राष्ट्रवादीमध्ये होते. लंगे आता तिथले उमेदवार आहेत युतीचे, आणि इथले युतीचे उमेदवार हे लहू कानडे आहेत. ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या. आणि त्या पद्धतीनं मग आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली, तुम्ही सभेला जाऊ नका. त्यांनी सभा रद्द केली. हे इथं काही पण कांड्या फुटवतात. कोण आजारी होतो, कोणी आजारी नव्हतं, सगळे धडधाकट आहेत. मी खरं बोलतो, अजित दादा खरं बोलणारा कार्यकर्ता आहे. मी शक्य म्हणजे मला चालत नाही. कधी कधी स्पष्ट बोलताना मला त्याची किंमत पण मोजावी लागली. उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे की अजित पवार एकतर जास्त बोलत नाही, बोलला तर खरं बोलतो. त्याच्यामुळं माझी श्रीरामपूरकरांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. माझ्या राहुरी तालुक्यातला जो भाग 32 गावांचा आहे, तो देवळाली प्रवरासह त्यांना विनंती आहे की आपल्याला पुन्हा महायुतीचं सरकार आणण्याच्या करता ज्या लहू कानडे एक चांगला काम करणारा आमचा सहकारी, त्याच्यामध्ये काँग्रेसचे आमदार म्हणून ते त्या ठिकाणी होते, परंतु नंतरच्या काळामध्ये आता त्यांना उमेदवारी देत असताना त्यांना उमेदवारी नाकारली. का नाकारली? ते लेखक आहे म्हणून नाकारली, ते चांगले कवी आहेत म्हणून नाकारली, दलित साहित्याचे लेखक म्हणून त्यांची आज महाराष्ट्राला ओळख आहे. एक गरिबांचा आवाज, एक रंजल्या गंजलेल्यांचा आवाज, माझ्या मागासवर्गीय समाजाचा आवाज ह्या महाराष्ट्रामध्ये उठवण्याचं काम आमचे लहू कानडे करतात. ही त्यांची ओळख, आणि म्हणून तुम्ही तुमची उमेदवारी कापली. देशाचे त्यावेळेचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते त्यांच्या कविता संग्रहाचं प्रकाशन झालेलं होतं. हगणदारी मुक्त योजना ही जी महाराष्ट्रात आमच्या आर पाटील साहेबांनी आणली, चंद्रकांत दळवी अधिकारी IAS होते, त्याच्यामध्ये त्या योजनेचा एक पाठीराखा जनक म्हणून लहू कानडेंनी काम केलेलं होतं. कधी कधी एखादा चांगला माणूस कुठंतरी मोठ्या झाडाच्या खाली बारकं झाड उगवत नाही किंवा वाढत नाही, त्यातला तो प्रकार आहे. आज खरं तर श्रीरामपूरकरांनो, तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की आपला सुपुत्र कवी आहे, आपला सुपुत्र लेखक आहे,
त्याच्यामध्ये एवढ्यावर ते थांबले नाही, त्यांनी उद्योजक म्हणून चांगलं काम करून दाखवलंय. पोल्ट्री व्यवसाय ते चांगला करतायत, त्याच्यामध्ये शेती त्यांची उत्तम आहे. गोट फार्म म्हणजे शेळ्यांचा फार्म तो त्या उत्तम पद्धतीनं चालवत आहेत. शासकीय सेवेमध्ये संधी अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. एकेकाळी सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांचे खाजगी सचिव म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आमच्या लिडकॉमचे मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांना पहिलं लिडकॉमचं एमडी म्हणून त्यांना त्या ठिकाणी जबाबदारी दिलेली होती. आज त्यांची पत्नी शिक्षिका आहे. हे पण सुरुवातीला शिक्षक होते, नंतर बीडीओ झाले, नंतर डेप्युटी कमिशनर झाले, सीओ झाले जिल्हा परिषदेचे. सगळ्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. एक अनुभव आहे, अनुभवाची मोठी शिदोरी मी तुम्हाला दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी आहे. काँग्रेसवाल्यांनी अशा चांगल्या माणसावर अन्याय केला. ठीक आहे, काँग्रेस मोठा पक्ष आहे, तो त्यांचा अधिकार आहे. पण लोकशाहीमध्ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार दिला. ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं एका चांगल्या माणसावर अन्याय होतो, ताबडतोब तो अन्याय दूर करण्याच्या करता आम्ही सरसावलो आणि त्यांना महायुतीचे घड्याळाचं चिन्ह देऊन त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. त्यांना त्यांचा प्रपंच चांगला चाललाय. त्यांची पत्नी शिक्षिका, मुलगा क्लास 1 ऑफिसर आहे आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये, त्यांची मुलगी डॉक्टर आहे. अरे, एका गरीब मागासवर्गीय कुटुंबामध्ये जन्माला आलेला हा एक सुपुत्र कवी म्हणून काम करतोय, लेखक म्हणून काम करतोय, अधिकारी म्हणून काम करतोय, पीए म्हणून, प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून त्या ठिकाणी खाजगी सचिव म्हणून काम करतोय. आज पोल्ट्री चांगली चालवतोय, शेती चांगली करतोय, उद्योजक म्हणून चांगलं काम आहे, गोट फार्म त्या ठिकाणी आहे. सगळ्या प्रकारचा अनुभव आहे. फक्त मागच्या वेळेस पहिले 2.5 वर्ष आम्ही सत्ताधारी पक्षाच्या ते आमदार होते, मी तेव्हा उपमुख्यमंत्री होतो आपल्या उद्धव ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये, आणि त्याही वेळेस आमचे 1.25 वर्ष करोनामध्ये गेलं. आम्हाला कमी काळ मिळाला. एकंदरीत लहू कानडे साहेब, तुमच्या 5 वर्षात किती निधी आणला तुम्ही? 1200 कोटी आणला. का? तर त्याच्यामध्ये त्याच काळामध्ये पहिले 2.5 वर्ष ते सत्तेत होते, नंतर विरोधी पक्षात होते. श्रीरामपूरकरांनो, आपल्याला खूप काम करायचं आहे. इथं काही म्हणतात श्रीरामपूरची बारामती त्या ठिकाणी करा. बारामती नको, आपण पूर्वीचं श्रीरामपूरचं वैभव त्या ठिकाणी प्राप्त करू. तुम्ही निवडून द्या, महायुतीचं सरकार येणार आहे. तशा पद्धतीनं सर्वे झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण सर्वे करतो, त्याच्यात पुढे आलेले आहे. आम्ही चांगलं काम केलंय. आम्ही सर्व जाती धर्माला न्याय देण्याची भूमिका घेतली. आणि तुम्ही फक्त तुमचं 20 तारखेला बटन दाबण्याचं काम करा. महायुतीचं सरकार निवडून आणण्याच्या करता आमच्या लहू कानड्यांचा हातभार लागू द्या. त्यांनी तर 1250 कोटी रुपये आणले. पुढच्या वेळेस 5 वर्षात 3000 कोटी रुपये ह्या श्रीरामपूर आणि माझ्या राहुरीच्या असणाऱ्या गावांना देण्याच्या करता देवळालीला द्यायला मी कमी पडणार नाही. आम्ही कामाची माणसं आहोत. आम्ही बिनकामाची माणसं नाही. आम्ही कामाची माणसं आहोत. आम्ही जो वादा करतो तो वादा पुरा करतो. मला यावेळेस आम्हाला जरा झटका बसला लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं. आम्हा महायुतीला वाटत होतं, आमच्या घटक पक्षांना वाटत होतं तेवढ्या जागा आल्या नाही. त्याला काही कारण आहेत. आमच्या मागासवर्गीय समाजामध्ये घटनेचे शिल्पकार ज्यांनी अत्युत्तम अशा प्रकारचं संविधान दिलं, आज आपल्या सगळ्या 140 कोटी जनतेला त्याचा अभिमान आहे. त्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे लोक बदलणार असा आमच्यावर आरोप झाला. अब की बार 400 पार. यंदा कशाला 400 पार पाहिजे? सत्ता मिळवण्याच्या करता 275 लागतात, फार तर फार 300, मग कशाला 400? आणि म्हणून हे संविधान बदलणार, हे घटना बदलणार, हे आरक्षण काढणार. दादांत खोटं होतं. आज पंतप्रधानांनी न्याय देवतेच्या हातात जी पट्टी होती ती पट्टी काढून टाकली, हातात संविधान दिलंय आणि एक तराजू दिलाय. एवढ्या संविधानाच्या बद्दल पंतप्रधानांना आणि केंद्राला आदर आहे. ज्या दिवशी एनडीएची मीटिंग होती, पंतप्रधानांचं नाव एनडीएचे नेते म्हणून ज्यावेळेस आम्हाला द्यायचं होतं,
राष्ट्रपती महोदयांना त्या मीटिंगमध्ये तिथं अतिशय व्यवस्थित संविधान ठेवलं होतं. आम्ही सगळे गेलो, पहिलं संविधानाच्या पुढे नतमस्तक झालो, नंतर मीटिंग सुरू केली. देशाचा तिसऱ्यांदा पंतप्रधान होताना नरेंद्र मोदी साहेबांनी राष्ट्रपती भवनच्या तिथं संविधानाला नतमस्तक झाले आणि नंतर त्या ठिकाणी त्यांनी शपथ घेतली. कारण नसताना तुम्ही बदनामी करता, खोटं सांगता. समाजाचा एक अढळ श्रद्धा, अढळ स्थान जे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये आहे, त्या बाबासाहेबांचा वापर अशा पद्धतीनं करता आणि त्यावेळेस मात्र बाबासाहेबांना पराभूत करण्याच्या करता हीच काँग्रेस पुढे होती. का नाही त्यांना बिनविरोध दिलं? काय कमी होतं बाबासाहेबांच्यात? एकीकडे एक वागायचं, दुसरीकडे दुसरं वागायचं. हे जे काही चापलुसीपणा चाललेला आहे हा आपण खपून घ्यायचा नाही. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की उद्याच्या काळामध्ये आम्ही तुम्हाला योजना चांगल्या आणलेल्या आहेत. ज्यावेळेस आमचं बजेट होतं त्यावेळेस एकनाथराव, मी आणि देवेंद्रजी आम्ही सगळे बसलो. मी 10व्यांदा अर्थसंकल्प सादर केलाय. मला अनुभव आहे, मी आर्थिक शिस्त पाळणार आहे. माझ्या कारखान्यांचे भाव तुम्ही बघितले तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. माळेगाव सोमेश्वरचे भाव इकडच्या भागातल्या कारखान्यांच्या पेक्षा 700 रुपये, 800 रुपये, 600 रुपये जास्त आहे. आमच्या सगळ्या संस्था आम्ही उत्तम चालवतो. मी का एवढं पोटतिडकीनं तुम्हाला बोलतो? मी माझ्या भागात करून दाखवलंय, परंतु माझ्या पुरता मी अल्पसंतोषी नाहीये. मला हे राज्याला द्यायचं आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. आता माझ्या 2 बहिणी मला ओळखत होत्या. त्यांना विचारलं, का ग पैसे आले का? ते म्हणले, हो दादा, आतापर्यंत 7,500 रुपये आले. जुलैला घोषणा केली. जुलै ऑगस्ट 2 महिने आम्हाला सगळं आधार कार्डची लिंक, त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या याद्या, फॉर्म भरणं ऑनलाईन, ती अडचण आली. पुन्हा ऑफलाईन केलं. काही वेळेस इंग्रजी फॉर्म भरायला सांगितले, ते रद्द केले. मातृभाषेत फॉर्म भरून घेतले. आमची त्या खात्याची मंत्री आदिती तटकरे पण कष्ट घेत होती. आम्ही सगळे प्रयत्न करत होतो आणि मग ऑगस्टमध्ये 3,000 रुपये पाठवले. जुलै ऑगस्टचे. सप्टेंबरला 1.5 पाठवले. ऑक्टोबरला दिवाळी होती 1, 2, 3. नोव्हेंबरमध्ये मी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्याशी चर्चा केली, एकनाथरावांशी, आणि म्हणलं आपण आधीच पैसे पाठवू. पुन्हा आचारसंहिता लागली की आमच्या बहिणींना पैसे मिळणार नाही. बहिणींना सबल करण्याच्या करता, सक्षम करण्याच्या करता आज माझी बहीण दिवसभर काम केल्यानंतर जिचं संध्याकाळी चूल पेटती, तिची काय अवस्था होती हे आम्हाला माहिती आहे. खुरपणीला जाती, धुणं भांडी करते, झाडू पोतना करते, स्वयंपाक वेगवेगळ्या घरी जाऊन त्या ठिकाणी करते, कसं आयुष्य काढते ते आम्हाला माहिती आहे. आणि म्हणून तिला मदत करण्याची भूमिका आम्ही घेतली. काय चुकलं? काँग्रेसवाले विरोधक म्हणाले हे बंद करा. का बंद करा? तुम्हाला करता आलं नाही म्हणून बंद करा. नंतर म्हणले की हे मिळणार नाही. मिळाल्यानंतर म्हणले काढून घ्या, काढून घ्या, नाहीतर पुन्हा घेतील. अरे शाण्यांनो, त्याच्यामध्ये रक्षाबंधनाला ज्यावेळेस बहीण ओवाळते त्यावेळेस आपण ओवाळणी टाकतो, ती काय काढून घ्यायला टाकतो? त्याच्यामध्ये भाऊबीजेला ओवाळती, त्याच्यामध्ये जी ओवाळणी टाकतो ती काढून घ्यायला टाकतो? काही सांगता, खोटं सांगता. मला म्हणले तुम्ही कंगाल करा राज्याला. म्हणलं का? नाही, सगळे पैसे संपतील, तिजोरी खाली होईल. म्हणलं आम्हाला तेवढी अक्कल आहे. राज्य कसं चालवायचं, विकास कसा करायचा आणि गरीब लाभार्थ्यांना लाभ कसा द्यायचा आणि त्यांना वर कसं आणायचं हे आम्हाला कळतंय. आम्ही तिथं काही गोट्या खायला गेलो नाही. आम्ही लोकांचे प्रश्न सोडवायला गेलोय. आम्ही जातीभेद करायला गेलो नाही. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा एकत्र करायला आम्ही त्या ठिकाणी गेलोय. हे आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. अशा पद्धतीनं आज हे सगळं आपण बघताय. माझी आपल्याला एक विनंती आहे, मी दिलगिरी व्यक्त करतो. आमचा मंडप बारका पडला आणि माझ्या माय माऊलींना जरा बाहेर उभं राहावं लागलं, माझ्या बांधवांना बाहेर उभं राहावं लागलं. पुढच्या वेळेस ही दुरुस्ती आम्ही करू, काळजी करू नका. पण तुम्हाला चांगल्यातलं चांगलं जीवन जगण्याच्या करता
आम्ही सर्वतोपरी मदत करू. जसं महिलांना ही योजना दिली, पुढे योजना 5 वर्ष चालू ठेवायची आहे. त्याकरता युतीचं सरकार आलं पाहिजे. त्याकरता घड्याळ, काही ठिकाणी कमळ, काही ठिकाणी धनुष्यबाण, अशा या आमच्या खुणा आहेत. नेवास्याला धनुष्यबाण आहे, इथं कमळ आहे, घड्याळ आहे, इथं घड्याळ आहे. चुकून म्हणलं, तुमच्या लक्षात आहे का नाही बघितलं. आणि काही ठिकाणी कमळ, अशा वेगवेगळ्या खुणा आमच्या आहेत. इकडं कमळ आहे, राहुरीमध्ये राहत्यात कमळ आहे. ते सगळं नंतर सांगा, आता मला बोलू द्या. त्या संदर्भामध्ये माझी आपल्याला विनंती आहे की जसं मी माझ्या माय माऊलींना योजना आणली, महायुतीनं आणली, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणली, तसं माझ्या गरिबांच्या मुलींना शिक्षणाकरता अर्धीच फी आम्ही भरायचो. एक जण भगिनी आली, म्हणजे पती पत्नी आले आणि मी म्हणलं कसं चाललंय, काय चाललंय, लेकीची ऍडमिशन घेतली का? काय म्हणले, दादा विचारताय, लेकीला चांगलं शिक्षण पाहिजे होतं, तुम्ही अर्धी फी देता आणि अर्धी फी दिली नाही. अर्धी फी द्यायची माझी ऐपत नव्हती, त्या मुलीला तर शिकायचं होतं. तिनं शेवटी स्वतः आत्महत्या केली. का तर आई बापाला मला निम्मे पैसे देता येत नाही आणि निम्मे पैसे मी भरू शकत नाही, निम्मेच पैसे माझ्याकडे. आम्हाला इतकं वाईट वाटलं, म्हणलं आपण कशा करता राज्य करायचं. जर माझ्या गरिबांच्या मुलींना शिकता येत नसेल तर काय अधिकार आहे आम्हाला. आणि मग एकनाथराव देवेंद्रजी आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला, 50% देतो ना, 3,000 कोटी खर्च होतात ना, अजून 3,000 कोटी खर्च होऊ द्या, पण माझी गरिबाची पोरगी शिकली पाहिजे, माझी गरिबाची मुलगी शिकली पाहिजे. ही भूमिका आम्ही घेतली आहे. त्याच्यातनं 3 गॅस सिलेंडर उज्ज्वला योजनेमध्ये 3 फ्री द्यायचा निर्णय घेतला. त्या संदर्भामध्ये म्हणायला लागले, बघा बहिणीच्या लाडक्या, भाऊ झाले दोडके. अरे म्हटलं कोणी सांगितलं दोडके झाले? दुधाचा धंदा तुमचा आहे, दुधाच्या धंद्याला गाईचं दूध परवडेना, तुम्हाला 28 रुपये मिळायला लागले, आम्ही 5 रुपये अनुदान दिलं, 28 आणि 5 33 रुपये झाले. आता 1 ऑक्टोबर पासून पुन्हा 2 रुपये वाढवले, आता 7 रुपये अनुदान. चांगला व्यवसाय करा. आता 28 आणि 7 35. ग्राहकालाही वाढ केली नाही, तुम्हालाही शासनाकडनं इन्सेंटिव्ह दिला आणि माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका घेतली की नाही. एवढंच नाही, मला मी अधिक वर्ष ऊर्जा खातं सांभाळलं. माझ्या मनात होतं 3, 5, 7.5 ह्या मोटारी तरी आपण झिरोचं बिल द्यायचं. देवेंद्रजींशी चर्चा केली, त्यांच्याकडे ऊर्जा खातं आहे. मग आम्ही क्लुप्ती लढवली, 9,500 मेगावॉट कोजन आपण करूया, सोलर करूया. आमची आता ती वीज आहे ती 7 रुपयांनी तुमच्यापर्यंत यायला लागते. आपण सोलर केली, सूर्यप्रकाश उजाडला की वीज चालू, सोलर चालू, मावळलं बंद, 9,500 मेगावॉट. आणि त्याच्यातून आम्हाला 3 रुपयाला ती मिळाली. ते केल्यावर त्याच्यात आता आपल्याला सवलत देता येते. 15,000 कोटी रुपयाची सवलत माझ्या शेतकऱ्याला दिली. झिरोची बिलं आली की नाही शेतकरी बांधवांनो? आली. डबल झिरो. आता काय सांगतात, अरे तुला मागची बाकी कुठे दिली? अरे शाण्या, संपूर्ण बिल आम्ही भरलंय आणि झिरो बिल केलंय, मागची बाकी दाखवली नाही. मी या सभेच्या निमित्तानं माझ्या शेतकरी समाजाला सांगतो की मागचं बिल तुम्ही मागणार नाही, चालू बिल भरून टाकलंय आणि पुढचं बिल द्यायचं नाही. यंदा पाऊस काळ चांगलाच आलाय, चांगल्या पद्धतीनं पिकं घ्या, फळबागा घ्या, भाजीपाला घ्या. कांदा निर्यात बंदी उठून टाकली. आम्हाला लोकसभेला फटका बसला, कांद्याचे भाव खाली होते. माझा शेतकरी म्हणलं काय राव कांद्याला भाव नाही. विरोधक म्हणले हो का यांचं सरकारी केंद्रात यांनी बंदी केली निर्यातीला. आम्ही मोदी साहेबांना, अमित शाह साहेबांना सांगितलं हे उठून टाका, उठवलं. आज केंद्राचं सरकार आमच्या विचाराचं आहे. केंद्रातले प्रश्न देखील आम्ही सोडू. लहू कानडेंना तुम्ही विजयी करा, केंद्राचा निधी मी तुम्हाला आणून देतो.
राज्याचा निधी देतो, जिल्हा वार्षिक योजनेचा निधी देतो, आमदार निधी तर त्यांच्या हातात आहेच, काही काळजी करू नका. आणि मला यायचंय ना, आजोळी इथं असल्यामुळे खोटं बोलून तर जाऊन चालणार नाही. त्याच्यामुळे या गोष्टी करायच्यात. एवढ्यावरच नाही, माझ्या तरुण तरुणींना त्यांनाही रोजगार पाहिजे. आम्ही ठरवलं 12वी आणि डिप्लोमा आणि डिग्री ह्यांना स्टायपंड द्यायचा 6 महिन्याचा. त्यांनी किंवा तिने आवडीचा कोर्स करा, सर्टिफिकेट देणार कोर्स झाल्यावर. तुम्ही कोर्स करताय म्हणून 12वी वाल्यांना 6,000 रुपये आम्ही अनुदान देणार. तुम्ही कोर्स करताय म्हणून आम्ही तुम्हाला 8,000 डिप्लोमावाल्यांना देणार आणि डिग्रीवाल्यांना 10,000 रुपये देणार. आणि तो कोर्स केल्यानंतर उद्या बँकेचं कर्ज काढायचं म्हटलं तर माझा तरुण तरुणीत जाईल, हे सरकारचं सर्टिफिकेट, मी कोर्स केलाय, मला त्या ठिकाणी हे लोन पाहिजे. काही लोन तर आम्ही 5 वर्ष त्याला व्याज घेणार नाही. का? तर तुम्हाला मुद्दल फेडता आलं पाहिजे आणि मग नंतर 5 वर्षांनी तुम्ही तुमचं त्या ठिकाणी बघायचं. ह्या पद्धतीनं आम्ही चाललोय. खूप चांगल्या योजना आहेत, हे आम्हाला करायचंय. आपल्याला महाराष्ट्र बदलवायचा आहे. केंद्राचे वेगवेगळ्या योजना आपल्यापर्यंत आणायच्या. खोटं बोलतात की आपली कारखानदारी गुजरातमध्ये चालली, अजिबात चालली नाही. आज देशामध्ये तुमचा माझा महाराष्ट्र गुंतवणुकीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. हे आकडेवारीनं मी तुम्हाला सिद्ध करून देतो. सगळीकडे आलेलं आहे, पण मुद्दा राहिला नाही म्हणून काही सांगतात. ह्या आमच्या योजना त्यांना त्या ठिकाणी आम्हाला 75,000 कोटी रुपये खर्च येत असताना म्हणत होते राज्याला कंगाल केलंय. त्यांनी तर अशा काही योजना जाहीर केल्यात की ज्या कधीच होणार नाही, कधीच होणार नाही. 3 लाख कोटी रुपये लागत आहेत. बजेट 6.5 लाख कोटीचं. पगार, पेन्शन आणि त्या ठिकाणी घेतलेल्या कर्जाचं व्याज द्यायला जवळपास आपल्याला तिथं 3.5 लाख कोटी रुपये लागत आहेत. आणि हे 3 लाख विकास कसा होणार? काही उत्तर नाही. त्यांना प्रश्न विचारला पत्रकारांनी, अरे तुम्ही पंचसूत्री कार्यक्रम दिला, कसा राबवणार? ते आमचं गोपनीय. गोपनीय कशाचं गोपनीय? राज्य चालवताना कुठं गोपनीय असतं? काही गुपित असतं? सांगा ना, असे पैसे येणार, असे पैसे खर्च करणार. मी तरी सांगतो, एकनाथराव सांगतील, देवेंद्रजी सांगतील, आमचं तोंडपाठ झालेलं आहे. पण आमच्या मायबाऊलींची फसवणूक करण्याकरता, माझ्या बांधवांची फसवणूक करण्याकरता काहीतरी वेगळं स्वप्न दाखवण्याचं काम आज त्यांचं चाललेलं आहे. त्या गोष्टीवर आपण त्या ठिकाणी अजिबात विश्वास ठेवू नका. अशा प्रकारची देखील आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. आज लहू कानडे हा मुळातच एक धडाडीचा कार्यकर्ता आहे. लोकांच्यासाठी काम करण्याची तळमळ त्यांच्यामध्ये आहे. त्यांच्या राजकीय सामाजिक जीवनात त्यांनी अत्यंत धडाडीनं काम केलेलं आहे. श्रीरामपूरच्या विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने त्यांनी काम केलंय. त्यांची धडपड, त्यांची तळमळ मी जवळनं बघितलेली आहे. त्यामुळे अशा तळमळीचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मी यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, माझ्या महायुतीच्या माध्यमातून उमेदवारी दिलेली आहे. मी माझं काम केलेलं आहे. उद्याच्या 20 तारखेला तुम्हाला तुमचं काम करायचंय. तुम्ही बटन दाबा, पुढे बघा. ह्या श्रीरामपूर तालुक्यामध्ये जे काही रेंगाळलेले प्रश्न आहेत, अनेक प्रकारचे प्रश्न आहेत, परंतु मला पुढच्या सभेला देखील जायचंय. त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या करता त्यामध्ये आम्ही तुम्हाला मदत त्या ठिकाणी करू. श्रीरामपूर शहराला आपण मदत करू. श्रीरामपूरचा पाटपाड्याचा प्रश्न, MIDCची कामं आपण मार्गी लावू. आता आम्ही थांबा ना जरा. त्याच्यामध्ये गोदावरी खोऱ्याचं पाणी घाटमाथ्याचं वळवण्याच्या करता आपण प्रयत्न करणार आहोत. श्रीरामपूरची बाजारपेठ, व्यापारपेठ याचा पूर्वीचं वैभव प्राप्त करून देण्याच्यासाठी आम्ही अधिक भर त्या ठिकाणी देणार आहे. माझ्या तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी MIDC मध्ये चांगले प्रोजेक्ट आणण्याचं काम आम्ही करणार आहे. मुसळवाडी तलाव, मुळा धरणातनं कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याच्यासाठी, शेतीच्या पाण्याच्यासाठी तलाव भरून देण्याच्या करता आम्ही त्या ठिकाणी आमच्या लहू कानडे साहेबांनी प्रयत्न केला. माझं एसटी स्टँड येऊन बघा. श्रीरामपूरचं एसटी आगर डेपो आणि इमारतीचं काम अतिशय खराब आहे. ते आम्ही चांगल्या पद्धतीनं पूर्ण करून दाखवू. ह्या अशा अनेक गोष्टी
काही आमच्या लहू कानडे साहेबांनी केलेले आहेत, काही आम्ही आमच्या माझ्या एकनाथराव आणि देवेंद्रच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करू. पण आम्ही जो तुम्हाला जाहीरनामा दिलेला आहे त्या जाहीरनाम्यामध्ये देखील आम्ही श्रीरामपूर करता काय करणार आहे हे सगळं तिथं दिलेलं आहे आणि केलेल्या कामाच्या बद्दलची पण माहिती दिलेली आहे. आम्ही वचनपूर्ती करणारे कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळं जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार न करता माझी आपल्याला आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुढे नेण्याच्या करता लहू कानडेला आपण घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून माझ्या समोर त्या ठिकाणी माझ्या बरोबर विधानसभेमध्ये पाठवा. नेहमी तुमच्या कामाच्या करता मी लहू कानडेच्या पाठीशी मजबूतीने उभा राहील. हा अजितदादाचा वादा आहे, हा अजितदादाचा शब्द आहे. एवढंच सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद. धन्यवाद अजितदादा. यानंतर आभार व्यक्त करतायत रुबीनाताई पठाण. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये अजितदादांचे धन्यवाद आपण व्यक्त करूयात. रुबीना